मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत बघा की महाराष्ट्रातील जे काही तूर आहे, तूर या पिकाचे बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये तुरीच्या पिकाला चांगले बाजारभाव मिळाले आहे। तर कोणत्या तालुक्यात, कोणत्या जिल्ह्यात काय बाजारभाव आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। सुरुवातीला जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। तूर बाजारभावामध्ये सुरुवातीला जो पहिला बाजारपेठ जी आहे ती आहे जालना या ठिकाणी आज 73 क्विंटल आवक आलेली होती। 8,300 ते 10,500 बाजारभाव आलेला होता। सोलापूर 6 क्विंटल आवक 7,000 ते 7,060 बाजारभाव। लातूर 5,887 क्विंटल आवक 7,000 ते 7,400 बाजारभाव। लातूर मुरुड 6 क्विंटल आवक 6,800 ते 7,000। जालना 870 क्विंटल आवक 6,100 ते 7,300। अकोला 6,000 ते 7,700। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा विचार जर केला तर पहिली बाजारपेठ जी आहे हिंगोलीमध्ये आज बाजारभाव होता 490 प्रति क्विंटल। कमीत कमी दर 490 क्विंटल आवक आलेली होती। 7,200 सरासरी ते 7,500 सर्वाधिक बाजारभाव। त्यानंतर मनमाड 11 क्विंटल आवक आलेली होती। कमीत कमी दर 6,400, सर्वसाधारण दर जो होता 6,650। सरासरी दर जर बघितला तर 66-67 रुपये सरासरी दर आपल्याला मनमाड या ठिकाणी बघायला मिळतो। त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे जालनामध्ये आज 71 क्विंटल आवक आलेली होती। 6,200 क्विंटल प्रति बाजारभाव। सर्वसाधारण दर जो होता 9,200 रुपये प्रति क्विंटल। सर्वात जास्त दर जो होता जालन्यामध्ये 10,900 क्विंटल प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला बघायला मिळाला। उच्च बाजारभाव आज जालन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। त्यानंतर करमाळा या ठिकाणी काळी जी काही आहे तूर आपल्याला पाहायला मिळते। 3 क्विंटल आवक आलेली होती। सर्वात कमी बाजारभाव 8,600 रुपये। सर्वात जास्त बाजारभाव जो मिळाले आहे 8,700 बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर सोलापूरमध्ये एकूण आवक आलेली आहे 122 क्विंटल। सर्वात कमी दर 6,500 रुपये। सर्वात जास्त दर जो आहे 7,300 रुपये। सरासरी दर आपल्याला बघायला मिळतो 6,960 रुपये। सोलापूरचा विचार जर केला तर सोलापूरमध्ये सरासरी दर आपल्याला चांगला पाहायला मिळतो। अहिल्यानगरमध्ये 240 क्विंटल आवक आलेली आहे। 6,500 सर्वात कमी दर, 6,800 सर्वात जास्त सरासरी दर, तर जास्तीत दर जो आहे 7,200 आपल्याला आज अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीचं अहमदनगर या ठिकाणी पाहायला मिळतं। लासलगाव बाजारपेठेमध्ये विचार जर केला तर आवक कमी असली तरी बघा कमीत कमी दर जो आहे 3,500 रुपये प्रति क्विंटल आवक आलेली आहे। 19 क्विंटल। सर्वात जास्त दर 6,700। सरासरी दर जो आहे तो 6,500। चंद्रपूरचा विचार जर केला तर एकूण आवक आलेली होती 85 क्विंटल। कमीत कमी दर 6,700। सर्वात जास्त दर 6,800 व जास्तीचा दर जो आहे तो 7,050 आपल्याला चंद्रपूर या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे नंदुरबारचा विचार जर केला 182 क्विंटल आवक आलेली आहे। 6,400 सर्वात कमी दर, सरासरी दर 6,700 रुपये, तर सर्वात जास्त दर हा 7,150 रुपये आपल्याला पाहायला मिळतो। यानंतर शेवटचं जे मार्केट आहे पैठण मार्केट 75 क्विंटल आवक आलेली आहे। 6,961 रुपये सरासरी दर, 7,000 रुपये, तर सर्वात जास्त दर 7,021 रुपये। हे होते महाराष्ट्रातील आजचे तुरीचे बाजारभाव। महाराष्ट्रामध्ये 7,000, 7,500 व जालना या ठिकाणी 10,900 बाजारभाव मिळाला। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा व बेल आयकॉन दाबून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सोयाबीन असेल, तूर असेल, कांदा असेल यांचे बाजारभाव पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा।